नमस्कार, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या पेपरचे विश्लेषण। त्याच्यातला आजचा विषय आहे इयत्ता 9वी गणित विषय भाग 2। चला तर सुरुवात करू। काय आहे गणित भाग 2 चे पेपरचे विश्लेषण। प्रश्न पहिला अ, खालील बहुपर्यायी प्रश्नांचे दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा। प्रश्न अ काय असतो, गणित भाग 1 गणित भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ काय असतो, योग्य पर्याय निवडा। किती मार्कांसाठी आहे? 2 मार्कांसाठी। 2 विचारलेले आहेत, 2 मार्कांसाठी। पहिला त्याच्यातला दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? काय सांगितलं? दोन भिन्न रेषा कोणत्याही घ्या, ही एक एल रेषा झाली आणि एक ही एम रेषा झाली। त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? छेदसंच कुठे छेदतात? इथे छेदतात। छेदसंचात किती बिंदू असतात? ऑप्शन ए आहे अनंत, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 1 आणि ऑप्शन डी आहे एकही नाही। बघा, अशा दोन रेषा जेव्हा एकमेकींना छेदणार ते कुठे छेदणार आहे? कोणत्या तरी एकाच बिंदूतून छेदून जाणार आहे। म्हणजेच आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे? सी। किती रेषा घेतल्या? अनंत जरी आपण घेतल्या तरी त्यांच्या छेदसंच जो बिंदू आहे तो काय असणार आहे? एकच असणार आहे, एकाच बिंदूतून छेदून जाणार आहेत। म्हणजेच आपलं ऑप्शन काय आहे? बरोबर सी। ते कसं लिहितात? प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक पहिला अ त्याच्यातला पहिला उत्तर काय आहे आपलं? सी। सी लिहायचं आणि काय लिहिणार? 1। हे काय झालं तुमचं उत्तर। प्रश्न दुसरा, त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए 76, कोण बी 48, तर कोण सी किती? बघा, त्रिकोण काय आहे? ए बी आणि सी। एचे माप किती दिलेलं आहे? 76 अंश। बी चे किती दिलेलं आहे? 48। तर हे किती किती काय असतं? त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते। म्हणजेच कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती? 180। कोण ए किती दिलेला आहे? 76 अंश अधिक कोण बी किती दिलेला आहे? 48 अंश अधिक कोण सी बरोबर किती? 180। आणि 76 अधिक 48 किती होतात? 124 अधिक कोण सी बरोबर किती? 180 आणि कोण सी बरोबर किती? 180 वजा 124। 180 मधून 24 गेले, 124 गेले, किती राहतात? बघा, 180 मधून 124 गेले, 10तून 4 गेले, 6 राहतात। इथे 7तून 2 गेले, किती राहतात? 5 राहतात। किती आणि 0 किती राहतात? 56। म्हणजेच हा कोण किती असणार आहे? 56 अंशाचा। तेव्हा या तिन्ही कोणांची मापांची बेरीज किती होणार आहे? 180 होणार आहे। म्हणजेच आपलं कोणतं ऑप्शन बरोबर असणार आहे? बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे। लिहिणार कसं? 2 नंबर लिहिणार, बाण दाखवणार। ऑप्शन कोणतं? बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे, म्हणून बी लिहायचं आणि त्याच्यासोबत काय लिहायचं? उत्तर काय आहे? 56 अंश ते सुद्धा लिहायचं। अशा प्रकारे काय योग्य पर्याय हा निवडायचा असतो। इथे आपण गेस करू शकत नाही, प्रत्यक्षात सोडवल्याशिवाय आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे तो समजत नाही। प्रश्न पहिला ब काय आहे? खालील उपप्रश्न सोडवा। किती? 2 मार्कांसाठी। किती असतात? 2 असतात। 2 मार्कांसाठी प्रत्येकी किती? 1 मार्क। काय आहे त्याच्यातलं पहिला? खालील विधान जर तरच्या रूपात लिहा। काय दिलेलं आहे विधान? आयताचे कर्ण एकरूप असतात। जर तरच्या रूपात कसं लिहाल ते? एखादा चौकोन कसं लिहिणार? जर कसं लिहिणार? 1 नंबर लिहायचं, बाण दाखवायचं, तुम्ही प्रश्न लिहायचा नाही, फक्त काय लिहायचं? उत्तर लिहायचं। काय? जर एखादा चौकोन
आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. हे काय झालं? जर-तरच्या रूपात लिहिलं आपण. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयत काय आहे? चौकोनाचाच प्रकार आहे. म्हणून जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. प्रश्न पहिला ब मधला दुसरा प्रश्न काय दिलेला? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंब कोण तयार होतात? काय? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात टिंब कोण तयार होतात? किती? 2 कोण तयार होतात, 4 कोण तयार होतात, 8 कोण तयार होतात की 16 कोण तयार होतात? काय सांगितलं? 2 रेषा काढल्या मी. 2 रेषा एका छेदिकेने, ही एक छेदिका, ह्याला नाव देते एल, एम आणि एन, छेदले असता टिंब कोण तयार होतात? किती कोण तयार होतात? 2 कोण तयार होतात, 4 कोण तयार होतात, 8 कोण तयार होतात की 16 कोण तयार होतात? किती कोण? बघा, हा 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4, तसेच 5, 6, 7 आणि 8 किती कोण तयार होतात? हा एक कोण झाला, हा एक कोण झाला, त्याच्यानंतर हा एक कोण झाला, हा एक कोण झाला, हा एक कोण झाला. तसंच इथे सुद्धा हा कोण झाला, हा कोण झाला, हा कोण झाला आणि हा कोण झाला. किती कोण तयार होतात? 8 कोण तयार होतात. लिहिणार काय? शी लिहिणार आणि उत्तर किती आहे? 8. असं काय झालं? 2 रेषांनी एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात? 8 कोण तयार होतात. प्रश्न पहिल्या ब मधला तिसरा प्रश्न. ॲक्च्युली 2च प्रश्न आहेत, पण माझ्या सिलेबस झालेलं नव्हतं म्हणून माझ्या शाळेवर मी काय केलेलं आहे, हा प्रश्न दुसरा प्रश्न बदलून दिलेला आहे. त्यांच्यासाठी हा काय दिलेला आहे? एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? एक रेषीय नसलेले 3 बिंदू घेतले मी. हा एक घेतला, हा एक घेतला आणि हा एक घेतला. 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? एकमेकांना जोडतोय मी. बघा, हा ए बिंदू घेऊ आपण, ह्याला बी नाव देऊ आणि ह्याला सी. तर कोणती आकृती तयार करतात? ह्याला काय बोलतो आपण? कोणती आकृती? त्रिकोण. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? त्रिकोण आकृती तयार करतात. प्रश्न दुसरा अ. काय दिलेला आहे? खालीलपैकी एक कृती पूर्ण करा. 2 दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक. किती मार्कांसाठी? 2 मार्कांसाठी आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याच्यातलं पहिला बघा, बिंदू ए चा निर्देशक काय दिलेला आहे? एक्स दिलेला आहे आणि बिंदू बी चा निर्देशक काय दिलेला आहे? वाय दिलेला आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा. म्हणजेच 2 बिंदू मधील ए साठी एक्स दिलेला आहे, बी साठी वाय दिलेला आहे. म्हणजेच ए आणि बी चे आपल्याला काय? डिस्टन्स, अंतर, डिस्टन्स ऑफ ए बी काढायचे. त्याच्यासाठी कृती दिलेली आहे आपल्याला. काय? एक्स काय दिलेला आहे? 6 आणि वाय बरोबर किती दिलेला आहे? -2. एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर किती असेल? -2. इथे वजा आहे म्हणजे इथे किती असणार आहे? 2च असणार आहे. एक्स बरोबर 6 तर वाय बरोबर -2. तर इथे मोठा कोण आहे? -2 पेक्षा मोठा कोण आहे? 6. 6 मोठा आहे. -2 पेक्षा 6 हा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 6 वजा 2. कारण की हा -2 आहे. मध्ये वजा तर आपण काढतो. 2 बिंदू मधील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं? त्या 2 बिंदू मधील अंतर भेटतं. 6 मोठा निर्देशक कोण आहे? 6. त्याच्यातून वजा काय करणार? लहान. म्हणजे 6 वजा 2. वजा काय होतोय? अधिक होतोय. म्हणजेच बघा, 6 वजा गुणिले वजा अधिक किती? 2. म्हणजेच 6 अधिक 2 किती होतात? 8. म्हणजेच इथे काय येणार आहे? 8. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी किती असणार आहे? 8 एकक असणार आहे. प्रश्न दुसऱ्या अ मधला दुसरा काय दिलेला आहे?
कृती पूर्ण करायची आहे, कोणती तरी एकच, एकतर पहिली किंवा ही आता दुसरी सोडवते ती, कोणती तरी एकच सोडवायची होती. काय दिलेल्या आकृतीमध्ये रेषा आरपी दिसते तुम्हाला, आरपी रेषा एम एस व रेषा डीके ही त्यांची काय आहे, छेदिका. ही त्यांची काय आहे, छेदिका. तर डी एच पी बघा, कोण डी एच पी किती आहे, 85°. तर रेषा आर पी समांतर रेषा एम एस. आर पी कोणाला समांतर आहे, रेषा एम एस ला. आणि डी के ही त्यांची काय आहे, छेदिका. डी के ही त्यांची काय आहे, छेदिका आहे. तर कोण बघा, कोण डी एच पी अधिक कोण डी एच आर, दोघांची बेरीज किती आहे, 180. म्हणजेच हा 85 आहे, हा कोण. तर कारण काय लिहिणार, का 180 आहे, काय रेषीय जोडीतील कोण, म्हणून कोण डी एच पी अधिक कोण डी एच आर बरोबर किती, 180. का, कारण की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. त्याच्यानंतर बघा डी एच पी ची लिहिली मी किंमत किती, 85. डी एच आर मला काढायचं आहे, म्हणून किमती टाकल्या, हा 85 तिकडे गेल्यावर वजा होणार, अधिकचा वजा होत आहे, म्हणजेच किती, 180 मधून 85 गेले, किती राहतात, 95 राहतात. म्हणजेच कोणता, डी एच आर हा किती असेल, डी एच आर किती असेल, 95. म्हणून डी एच पी बघा, डी एच पी एकरूप कोण डी एच जी. म्हणून कोण डी एच पी एकरूप कोण आर एच जी, म्हणजेच हा कोण आणि हा कोण. काय एकरूप दाखवला, का हा 85 असेल तर हा पण किती असणार आहे, 85. आणि कारण काय लिहाल, विरुद्ध कोण. इथे काय लिहिणार, विरुद्ध कोण आहेत, म्हणून त्यांची माप कशी आहेत, समान आहेत. तसंच आर बघा, आर एच जी एकरूप कोण एच जी एस, म्हणजेच हा कोण आणि हा कोण, हा पण कसा आहे, एकरूप कोण आहे. पण का, कारण की काय लिहिणार मी, व्यत्क्रम कोण, आंतरव्यत्क्रम कोण. व्यत्क्रम कोण सुद्धा काय आहेत, एकरूप असतात. हा 85 असेल तर हा पण किती असणार आहे, 85. आणि हा 85 असेल तर हा पण 85. का, कारण की संगत कोण कसे असतात, सेम मापाचे असतात. तसेच व्यत्क्रम कोण सुद्धा कसे असतात, समान मापाचे असतात. हा जर 85 असेल म्हणजेच आर एच जी, हा 85 असेल तर एच जी एस किती असणार आहे, 85 असणार आहे. कारण काय लिहिणार आपण, व्यत्क्रम कोण. हे काय झालं, आपला 2 मार्काचा प्रश्न सोल्व झाला. इथे अर्धा मार्क, हे अर्धा मार्क आणि हा अर्धा मार्क आणि हा अर्धा मार्क, किती होता, 2 मार्क. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे, एका संख्या रेषेवरील ए बी आणि सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ ए बी किती आहे, 5. म्हणजे ए आणि बी मधलं अंतर किती आहे, 5. तसंच डिस्टन्स ऑफ बी सी, बी आणि सी बिंदू मधील अंतर किती आहे, 11. आणि डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर किती आहे, 6. तर खालील पैकी कोणत्या बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असेल. हे लिहिताना हा प्रश्न तुम्हाला सोडून द्यायचा होता आणि काय फक्त उकल पासून लिहायचं होतं. उकल, येथे ए बी आणि सी यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालीलप्रमाणे ठरवता येईल. हे सगळं तुम्हाला लिहायचं होतं. आणि डब्यात तुमच्या जे किंमत होती आहे डिस्टन्स ऑफ बी सी, बघा दिलेलं आहे कुठेतरी डिस्टन्स ऑफ बी सी किती आहे, डिस्टन्स ऑफ बी सी किती आहे, 11. तसंच इथे काय येणार मग, डिस्टन्स ऑफ ए सी, मग इथे काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ, इथे काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ ए सी. म्हणजे ए बी ची किंमत किती आहे, 5. म्हणजेच आपण लिहू शकतो तिथून ए बी ची किंमत किती आहे, 5. म्हणजेच ही 5 दिलेली आहे. म्हणजेच इथे काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ ए सी
AC ची किंमत किती आहे 6 म्हणजे इथे काय 6 आणि डिस्टन्स ऑफ इथे काय घेऊ डिस्टन्स ऑफ BC डिस्टन्स ऑफ BC 11 तेव्हा ह्यांची बेरीज किती होते 11 कोणाची डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ AC तेव्हा त्यांची बेरीज किती होते 11 म्हणजेच उजवी बाजू सारखी झाली तर डावी बाजू सुद्धा कशी असते सारखी म्हणजेच डिस्टन्स ऑफ BC बरोबर डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ AC या दोघांची बेरीज केली तेव्हा मला डिस्टन्स ऑफ BC इतकी भेटणार आहे म्हणून म्हणजेच बिंदू A हा बिंदू B व बिंदू C च्या दरम्यान आहे. आकृतीने पण समजून घ्या तुम्ही काय बिंदू B आणि A किती आहे 5 आणि A आणि C किती आहे 6 दोघांची बेरीज किती आहे 11 आणि म्हणजेच A आणि C किती असेल 11 एकक असेल म्हणजेच हे तुम्हाला डबे बघा हे BC दिलेलं होते प्रश्नात तेच मी उतरवलं प्रश्नातच असतं किंवा वरती असतं खालती असतं. AB हा 5 कोणाचा लिहिलेला आहे मी AB चा डिस्टन्स ऑफ AB म्हणजे जिथे AC लिहिलेला आहे म्हणजे जिथे काय AB लिहावं लागेल. तसंच 5 अधिक AC किती दिलेला आहे किती 6 तेच लिहिलं 6 म्हणून डिस्टन्स ऑफ BC म्हणजेच BC ची किंमत किती या दोघांच्या बेरजे इतके म्हणून डिस्टन्स ऑफ BC बरोबर डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ AC कुठून घेतलं मी 1 व 2 वरून म्हणून म्हणजेच बिंदू A हा बिंदू B व बिंदू C यांच्या दरम्यान असेल A हा बिंदू B आणि C च्या मध्ये आहे म्हणून दरम्यान असेल. प्रश्न दुसरा ब काय दिलेला आहे खालीलपैकी 2 उपप्रश्न सोडवा. दोनच सोडवायचे किती मार्कांसाठी 4 दिलेले असतात 3 त्याच्यापैकी किती सोडवायचे 2 सोडवायचे. पहिला त्याच्यातला काय दिलेला आहे आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती काढायची त्याच्यावरनं काय कशा लिहिणार मी उत्तरात उत्तरपत्रिकेत 1 लिहिणार प्रश्न क्रमांक दुसरा ब 1 बाण दाखवणार काय आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजेच आकृती ही काय आहे एक रेषा आहे त्याच्यावर पहिला काय असेल R बिंदू मध्ये कुठेतरी काय असणार आहे S आणि शेवटचा बिंदू काय असणार आहे T बघा ST किती दिलेला आहे 3.7 आणि RS किती दिलेला आहे 2.5 तर आपल्याला R पासून T पर्यंतचे अंतर हे काय करायचे आहे आपल्याला काढायचं आहे. म्हणून लांबी ऑफ लांबी ऑफ RT बरोबर काय असतो लांबी ऑफ RS अधिक लांबी ऑफ ST RT करायचं आहे आपल्याला. लांबी ऑफ RS किती दिलेला आहे 2.5 अधिक ST किती दिलेला आहे 3.7 म्हणजेच लांबी ऑफ RT बरोबर किती येणार आहे या दोघांची बेरीज करा. कशी बेरीज करतो 3.7 मध्ये दशांश चिन्ह एकाखाली एक ठेवा किती आहे तिथे 5 इथे किती आहे 2 करा बेरीज किती आहे 7 अधिक 5 किती होतात 12 एक गेला हातचा किती 5 आणि 6 म्हणजेच किती असते 6.2 एकक दिलेले नाही म्हणून काय लिहिणार मी एकक. सेंटीमीटर मिलीमीटर किलोमीटर दिलेलं असतं तर मी एकक लिहिलं नसतं सेंटीमीटर दिलं असतं तर सेंटीमीटर लिहिलं असतं मीटर दिलं असतं तर मीटरमध्ये लिहिलं दिलेलं नाही म्हणून काय लिहिलं एकक आणि हेच काय झालं आपलं उत्तर. फक्त इतकं तुमचं काय होतं उत्तर होतं इतकंच लिहायचं प्रश्न लिहायची गरज नसते. प्रश्न दुसऱ्या ब मधला दुसरा काय दिलेला आहे आकृतीमध्ये y बरोबर किती आहे 108 अंश आहे x बरोबर किती 71 अंश आहे तर रेषा M व रेषा N समांतर होतील का आणि कारण लिहा काय रेषा L ही छेदिका आहे M आणि N हा काय दोन्ही समांतर रेषा होतील का असा काय विचारलेला प्रश्न विचारलेला. म्हणून बघा कसं लिहिणार मी 2 नंबर लिहिणार बाण दाखवणार आणि लिहिणार काय x आणि y दिसतात तुम्हाला हे काय आहेत एकमेकांचे पूरक कोण आहेत म्हणून काय करणार मी
x अधिक y बरोबर किती असतात? 180. काय? पूरक कोण. पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणून x अधिक y बरोबर x किती आहे? 71 अंश. y किती आहे? 108 अंश. किती होतात? बेरीज किती होते? 179 अंश होते. परंतु x अधिक y नॉट इक्वल 180. बघा x y ची बेरीज ही 179 आली आणि ही किती आहे? 80. पूरक कोणांची मापांची बेरीज किती असते? 180. म्हणून x अधिक y नॉट इक्वल 180 इतकी. x आणि y ची बेरीज ही 180 इतकी येत नाही. म्हणून x व y हे पूरक कोण नाहीत. x व y हे आंतर कोणांची जोडी बनवत नाहीत. म्हणून रेषा M व N समांतर नाहीत. का? कारण की पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती पाहिजे? 180 पाहिजे. म्हणजेच या दोघांची बेरीज किती पाहिजे? 180 पाहिजे. किंवा आंतर कोणाची जोडीची मापांची बेरीज पण किती असते? 180 असते. म्हणून रेषा M व रेषा N काय? समांतर नाहीत. प्रश्न तिसरा. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 आहे, तर AM किती? काय सांगितलेलं आहे बघा. ही एक काय आहे? रेख आणि M हा त्यांचा काय आहे? मध्यबिंदू. सुरुवातीचा काय असणार आहे? A आणि शेवटचा काय असणार आहे? B. AB किती दिलेले आहे? किती आहे? 8. तर AM किती? बघा झाली आकृती. बघा बिंदू काय लिहिणार मी? बिंदू M. इथं उत्तर लिहायचं होतं. सॉरी, तिसरं उत्तर इथून सुरुवात करायची. बिंदू M हा रेख AB चा मध्य बिंदू आहे. जर मध्यबिंदू M हा AB चा मध्यबिंदू असेल तर AM बरोबर MB मी लिहू शकतो. कारण की दोघांचे माप कसे असणार आहे? सारखंच असणार आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ AM बरोबर डिस्टन्स ऑफ MB. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर डिस्टन्स ऑफ AM अधिक डिस्टन्स ऑफ MB. ह्याला मी एक नाव देतोय. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर डिस्टन्स ऑफ AM अधिक डिस्टन्स ऑफ AM. कुठून? 1 वरून. बघा AM च्या ठिकाणी MB लिहू शकतो किंवा MB च्या ठिकाणी AM लिहू शकतो. म्हणजेच मी MB च्या ठिकाणी AM लिहिलं. म्हणून AB किती दिलेला आहे? 8. AM किती आहे? दिलेला आहे का? नाही. पण दोघांची बेरीज केली तर किती? 2 डिस्टन्स AM. म्हणजेच किती होणार आहे? डिस्टन्स ऑफ AM इथेच असणार आहे 8 आणि हा इकडे येताना गुणिले इकडे येताना
भागिले होणार म्हणजेच किती होणार 4. डिस्टन्स ऑफ AM बरोबर किती 4. ते मी कशा लिहू शकतो डिस्टन्स ऑफ AM बरोबर किती 4 एकक. किंवा असं सुद्धा लिहू शकता AM बरोबर किती 4 एकक. झालं सॉल्व. का कारण की पूर्ण जर A पासून B पर्यंत 8 असेल तर त्याचे मला 2 समान भाग करायचेच म्हणजे किती कितीचे करणार 4 4 चे 2 समान भाग केले तेव्हा किती होणार आहे ते 8 एकक होणार आहे. प्रश्न दुसऱ्या ब मधला चौथा काय दिलेला आहे आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा. जर ABC हे एका रेषेतील बिंदू आहेत. लांबी AC किती दिलेली 11, लांबी BC दिलेली आहे 6.5 तर लांबी AB काढा. बघा आकृती काढून पहिले तर मी आकृती काढतो. ही काय आहे एक रेषा आहे. इथे काय आहे A, इथे काय आहे B, इथे काय आहे C. एका रेषेत आहेत हे तिन्ही बिंदू. काय दिलेलं आहे AC म्हणजेच इथून ते इथपर्यंत किती दिलेलं आहे 11 आणि BC किती दिलेलं आहे 6.5. तर आपण असं लिहू शकतो B हा दरम्यान आहे म्हणून लांबी ऑफ AC बरोबर लांबी ऑफ AB अधिक लांबी ऑफ BC. AC दिलेला आहे का दिलेला आहे किती आहे 11. AB दिलेला आहे का नाही. लांबी AB बरोबर 11 बरोबर लांबी AB अधिक BC किती दिलेला आहे 6.5. म्हणून लांबी AB मी इथेच ठेवणार. हा अधिक आहे इकडे येताना काय होणार आहे वजा म्हणजेच 11 वजा 6.5 आणि लांबी ऑफ AB बरोबर किती येणार आहे 11 मधून किती 6.5 वजा केले तर किती येतात 5. 10 6 गेले 4 म्हणजेच किती 4.5 एकक. कोणाची लांबी AB किती येणार आहे 4.5 एकक. असे पण हा एक्स्ट्रा प्रश्न होता. प्रश्न तिसरा काय दिलेला खालीलपैकी एक कृती पूर्ण करा. किती मार्कांसाठी 3 मार्कांसाठी. 2 दिलेले असतात त्याच्यातले एक सोडवायचे आपल्याला. काय दिलेलं आहे बघा प्रमेय 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. 2 रेषा घेतल्या मी AB आणि DC. एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन कसे असतात समान मापाचे. म्हणजेच हा कोन आणि हा कोन कसा असणार आहे समान मापाचा. हा कोन आणि हा पण कोन कसा असणार आहे समान मापाचा. ते आपल्याला काय करायचे सिद्ध करून दाखवायचे कृतीमार्फत. पक्षात काय दिलेलं रेषा AB आणि रेषा इथे काय येणार आहे कोणती दुसरी रेषा आहे CD दिलेला आहे. या परस्परांना कुठे छेदतात O मध्ये छेदतात. साध्य काय करायचे आहे AOC. बघा AOC बरोबर BOD. तर BOC बघा BOC तर कोण DOA किंवा AOD असं सुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर सिद्धता बघा काय दिलेलं आहे कोण AOC. कोणता AOC अधिक कोण BOC बरोबर किती 180. म्हणजेच इथून ते इथपर्यंत किती आहे 180. काय असेल कारण बघा इथे पण दिलेलं आहे सेम. इथे किती 180 लिहिलेलं काय आहे रेषीय जोडीतील कोण म्हणजेच AOC आणि COB किंवा BOC काय आहेत 180 आहेत. म्हणजेच इथे काय लिहू आपण रेषीय जोडीतील
कोण आहेत म्हणून त्यांची बेरीज किती आहे 180 आहे. तसंच BOC बघा BOC अधिक कोण काय येणार आहे BOD काय येणार आहे BOD. आता इथून ते इथपर्यंत दिलेला BOC अधिक कोण BOD यांची बेरीज पण किती असते 180. का कारण की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. जर बघा उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू पण कशी होते आपोआप समान होते. म्हणजेच इथे दिलेलंच आपल्याला कोण AOC अधिक कोण BOC बरोबर काय रिकामी जागा अधिक BOD म्हणजेच इथे काय येणार आहे कोण BOC दिलेलेच होतं इथे. तेच मी काय केलं लिहिलं विधान 1 व विधान 2 वरून. म्हणून कोण AOC बरोबर कोण BOD बरोबर BOC चा लोप केला तर बघा BOC चा लोप केला तर काय येणार आहे AOC बरोबर BOD. त्याचप्रमाणे कोणता BOC सुद्धा सोल्व करता येईल म्हणजेच AOD सिद्ध करता येईल. कोणता हे दिलेलेच आहे इथे DOC तर इथे काय येणार BOC. अशा प्रकारे आपला तिसऱ्यातला पहिला प्रश्न सुद्धा संपलेला आहे. प्रश्न तिसऱ्या अ मधला दुसरा प्रश्न काय दिलेला प्रमेय दिलेला दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे कसे असतात समान असतात. संगत कोण म्हणजे हा A आणि B कसे आहेत समान आहेत. हे आपल्याला काय करायचे आहे सिद्ध करून दाखवायचं आहे. समान मापाचे असतात. बघा पक्षात काय दिलेलं रेषा L समांतर कोण आहे रेषा M दिलेला आहे. रेषा L व रेषा M काय आहेत समांतर आहेत एकमेकींना आणि N ही त्यांची काय आहे छेदिका आहे. म्हणून साध्य काय करायचे कोण A बरोबर कोण B कोण A बरोबर कोण B काय करायचे आहे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. सिद्धता बघा काय कोण A अधिक कोण बघा कोण A अधिक कोण C बरोबर किती 180 आणि हे काय आहे दोघे पण रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून त्यांची मापांची बेरीज किती असते 180 असते. तसेच कोण A अधिक कोण C बरोबर किती 180. 2 नंबर दिलं. सिद्धता काय कोण A अधिक कोण C बरोबर किती 180. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. या दोघांची बेरीज किती असते 180. म्हणून कोण B अधिक कोण C बघा कोण B अधिक कोण C पण काय असतात 180. काय आहेत पूरक कोण. पूरक कोणांच्या मापांची बेरीज पण किती असते 180 असते. म्हणून कोण A अधिक कोण C कोण A अधिक कोण C बरोबर कोण B अधिक कोण C. विधान 1 व 2 वरून मी घेतले. का कारण की उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू सुद्धा काय होते समान होते. म्हणून कोण C कॅन्सल होणार आहे आणि राहणार काय आहे जर हा कोण C इकडे घेऊन आलो तर वजा होईल. म्हणजे कोण C काय होणार आहे कॅन्सल राहणार काय आहे कोण A बरोबर कोण B. ही काय होती उत्तर. इथे काय B पाहिजे इथे C पाहिजे इथे B इथे A आणि इथे कारण राहिलं पूरक कोण एकमेकांचे पूरक आहेत म्हणून यांची बेरीज किती असते 180 असते. म्हणून अर्धा मार्क अर्धा किती होतात 3 मार्कांसाठी. प्रश्न तिसऱ्या अ मधला तिसरा प्रश्न जो ऑप्शन म्हणून दिलेला मी किती आहे एका रस्त्यावर सरळ रेषेत U V व A हे शहरे आहेत. U व A यामधील अंतर किती आहे 215 किमी. V व A यामधील अंतर 140 किमी आणि U व A यामधील अंतर किती आहे 75 किलोमीटर आहे. तर कोणते शहर कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे ते काय करायचं आहे आपल्याला शोधायचे आहे. त्याच्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. किती मार्कांसाठी 3 मार्कांसाठी. बघा U आणि V डिस्टन्स ऑफ UV दिलेला आहे. U
डिस्टन्स ऑफ यू ए किती दिलेलं आहे? डिस्टन्स ऑफ यू ए किती दिलेलं आहे? यू व ए मधील दोन शहरामधील अंतर किती आहे? यू आणि ए मधील अंतर. डिस्टन्स ऑफ यू ए किती अंतर दिलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे यू व ए यामधील अंतर किती आहे? 215 किलोमीटर. व डिस्टन्स ऑफ व्ही ए दिलेलं आहे. डिस्टन्स ऑफ व्ही व ए यामधील अंतर किती आहे? 140 किलोमीटर आहे. तसंच डिस्टन्स. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे? एका रस्त्यावर सरळ रेषेत यू, व्ही व ए हे शहरे आहेत. यू व ए यामधील अंतर किती आहे? 215. व्ही व ए यामधील अंतर किती आहे? 140 किमी. आणि यू व व्ही यामधील अंतर किती आहे? 75 किमी. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे ते काय करायचे आहे? आपल्याला ओळखायचं आहे किंवा कृती पूर्ण करायची आहे. यू ए दिलेलं आहे. यू आणि ए मधील अंतर किती आहे? 215 किमी. तसंच डिस्टन्स ऑफ व्ही ए म्हणजेच व्ही आणि ए मधील यामधील किती अंतर आहे? 140. तर यू व्ही किती आहे? दिलेलं आहे किती? 75 किमी. किती दिलेलं आहे? 75 किलोमीटर. म्हणून डिस्टन्स ऑफ इथे काय येईल? डिस्टन्स ऑफ 75 कोणाचा आहे? यू व्हीचा. यू आणि व्ही मधील अंतर किती आहे? 75. तसंच 140 कोणाचा आहे? डिस्टन्स ऑफ व्ही एचा. इथे काय पाहिजे? डिस्टन्स ऑफ यू व्ही पाहिजे. यू व्ही तर डिस्टन्स ऑफ यू ए बरोबर डिस्टन्स ऑफ यू ए किती आहे? 215 आहे. बरोबर डिस्टन्स ऑफ यू व्ही. यू व्ही किती आहे? 75. आणि डिस्टन्स ऑफ व्ही ए किती आहे? 140. दोघांची बेरीज किती होते? 215 होते. म्हणून कोणता डबल आला? व्ही व्ही. म्हणजेच कोणते? व्ही शहर हे यू व ए या शहरांच्या दरम्यान. कारण की यू आणि ए इथे दिलेलंच राहिला कोण? व्ही. म्हणजेच व्ही हे शहर यू व ए या शहरांच्या दरम्यान आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न तिसरा अ काय? कृती पूर्ण करा संपलेला आहे. प्रश्न तिसरा ब. खालीलपैकी एक उपप्रश्न सोडवा. किती मार्कांसाठी? 3 मार्कांसाठी. बघा आकृतीमध्ये जर रेषा क्यू समांतर रेषा आर. आकृतीमध्ये जर रेषा क्यू समांतर रेषा आर व रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर कोण ए किती दिलेला आहे? 80 अंश. तर एफ व जी काढा. म्हणजे कोण ए चं माप दिलेलं आहे 80. तर आपल्याला एफ व जी चं माप काढायचं आहे. चला तर बघू काय उत्तरासाठी काय. प्रश्न क्रमांक 3 ब मधला पहिला काय? ए येथे कोण ए बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला? 80 अंश. कुठे दिलेलं आहे? पक्षात दिलेलं आहे. म्हणजे प्रश्नातच दिलेला आहे म्हणून त्याला आपण पक्ष बोलतो. पक्षात दिलेला आहे. म्हणून कोण सी बरोबर कोण ए. का? कारण की ते विरुद्ध कोण आहेत. बघा कोण ए आणि कोण सी हा कोण ए आणि कोण सी कसे आहेत? विरुद्ध कोण. आणि विरुद्ध कोण हे कसे असतात? समान मापाचे असतात. म्हणून कोण सी बरोबर किती? कोण ए किती आहे? 80 अंश. म्हणून कोण सी चे माप किती असणार आहे? 80 अंश. आता रेषा क्यू समांतर रेषा आर व रेषा पी ही त्यांची छेदिका. त्यांची काय आहे?
पी ही त्यांची छेदिका आहे. तर कोण जी बरोबर कोण सी का आहेत संगत कोण. तर जी बरोबर कोण सी काय संगत कोण, म्हणून कोण जी बरोबर किती असणार आहे, कारण की सी चे माप किती आहे 80, म्हणून कोण जी बरोबर किती 80 अंश. येथे काय केलं आपण, कोण ए बरोबर 80 दिलेल्या पक्षात, म्हणून कोण सी बरोबर कोण ए विरुद्ध कोण आहेत म्हणून काय समान मापाचे असतात. कोण सी बरोबर किती 80 अंश किती त्याला आपण 1 नंबर देऊ. आता रेषा क्यू समांतर रेषा आर व रेषा पी ही त्यांची काय आहे छेदिका आहे. छेदिका आहे. तर कोण जी बरोबर कोण सी का, कारण की संगत कोण पण कशी असतात समान मापाची असतात, म्हणून कोण जी बरोबर किती येणार आहे 80 अंश. तसेच आपल्याला काय सांगितलेलं आहे जी जी काढला आपण, राहिला कोणता एफ. कोण जी अधिक कोण एफ बरोबर किती असणार आहे 180 अंश असणार आहे. का, कारण की रेषीय जोडीतील कोण आहेत, जोडीतील कोण दिसतात हे रेषीय जोडीतील कोण आहेत, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180, आणि आपण जीचं काढलेलं आहे. म्हणजेच कोण जीचं माप आपल्याला माहित आहे किती 80. कोण जीचं माप किती 80 अधिक कोण एफ बरोबर किती 180, आणि कोण एफ बरोबर काय येणार आहे 180. हा वजा तिकडे गेल्यावर का, अरे हा 80 अधिक तिकडे गेल्यावर का होणार आहे वजा 80, म्हणजेच कोण एफ बरोबर किती 100 अंश. आणि आपल्याला काय हेच काढायला सांगितलेलं होतं. आणि कोण जी बरोबर किती 80 अंश, म्हणून कोण एफ बरोबर 100 अंश व कोण जी बरोबर 80 अंश. प्रश्न 3 ब मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला आकृती दिलेली आहे काय संख्या रेषा, आणि त्याच्या आधारावर आपल्याला काय लिहायचे आहे सोडवायचे आहेत. काय बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते, बिंदू बी पासून दिसतो तुम्हाला समदूर असणारे समान अंतरावर, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते बघा कोणते, बिंदू सी व ए. का, कारण डिस्टन्स ऑफ बी ए बरोबर डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर किती आहे 1 एकक. म्हणून सी व ए का आहेत बी पासून समदूर. तसंच दुसरं सुद्धा लिहू शकता काय, बिंदू डी व पी. कारण काय लिहू शकतो आपण, डिस्टन्स ऑफ बी डी बरोबर डिस्टन्स ऑफ बी पी बरोबर किती 2 एकक. म्हणून हे काय आहेत समदूर आहेत कोणाच्या बीच्या. बी बिंदूपासून समदूर असणारे अजून पण होतील, पण आपल्याला एक पुरेशा आहे. दुसऱ्या मधला दुसरा काय दिलेलं आहे, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहायची समदूर असणाऱ्या कोणाच्या क्यू पासून. म्हणून काय येणार आहे बिंदू क्यू पासून समदूर कोण येणार आहे बिंदू क्यू व बिंदू पी व बिंदू आर ही काय झाली एक जोडी. कारण
डिस्टन्स ऑफ क्यू पी बरोबर डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती आहे? 1 एकक आहे. म्हणून बिंदू पी व बिंदू आर ही एक जोडी का आहेत? बिंदू क्यू पासून कसे आहेत? समदूर आहेत. दुसरी जोडी सुद्धा लिहू शकता तुम्ही. हे झाले पहिली. दुसरी, बिंदू क्यू पासून बिंदू टी व बिंदू बी, कारण डिस्टन्स ऑफ क्यू टी बरोबर डिस्टन्स ऑफ क्यू बी बरोबर किती? 3 एकक. बघा 1 2 3 3 एकक. म्हणून बिंदू टी व बिंदू बी ही जोडी सुद्धा काय होणार आहे? समदूर होणार आहे. कोणाच्या? बिंदू क्यूच्या. प्रश्न तिसऱ्या ब मधला दुसऱ्या मधला तिसरा काय? डिस्टन्स ऑफ एफ आर काढा. म्हणून येथे एफ बरोबर किती आहे? बघा बरं 5 व आर बरोबर किती आहे? -3. परंतु एफ हा मोठा आहे कोणापेक्षा? -3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ एफ आर बरोबर काय लिहितो आपण? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. सॉरी, येथे एफ बरोबर किती? 5 व आर बरोबर किती? -3. परंतु -3 पेक्षा मोठा कोण आहे? 5. म्हणून डिस्टन्स ऑफ एफ आर बरोबर काय येणार आहे? मोठा निर्देशक कोण आहे? 5 वजा त्याच्यातून काय करणार आपण? -3 म्हणजेच किती? 5 अधिक किती? वजा गुणिले वजा अधिक आणि किती? 3 बरोबर किती होतात? 8. डिस्टन्स ऑफ एफ आर बरोबर किती? 8 एकक. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. पाहिजे तर आपण मोजू एफ पासून आर पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8. किती एकक? 8 एकक अंतरावर आहे. प्रश्न तिसरा ऑप्शन म्हणून दिलेला किती? एका शंख्यरेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा. येथे सर्व पर्यायांचा विचार करा. पर्याय पहिला बघा, काय लिहिणार मी? बिंदू ए बी व सी हे एकाच रेषेवर आहेत. म्हणून ए बी आणि सी हे जर आपल्याला काढायचे झालं आकृतीने तर बघा कसं येणार. मध्ये काय असणार? बी. इथे काय असणार? सी. इथे काय असणार आहे? ए. आणि ए सी किती दिलेलं आहे? इथून ते इथपर्यंत किती दिलेलं आहे? 10. सी बी किती दिलेलं आहे? 8. सी बी किती दिलेलं आहे? 8. तर ए बी काढायचे आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. डिस्टन्स ए सी माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे किती? 10. डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. डिस्टन्स ऑफ बी सी दिलेलं आहे किती आहे? बी सी किंवा सी बी किती आहे? 8. म्हणून डिस्टन्स ऑफ
ए बी 10 हा अधिक 8 इकडे आल्यावर वजा 8 म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 10 तून 8 गेले किती 2 एकक. हा काय झाला आपला पहिला पर्याय. पर्याय दुसरा बघा काय, बिंदू ए बी व सी हे एकाच रेषेवर आहेत, परंतु आपण ए सी आणि बी म्हणजेच आपण असे घेऊ शकतो, इथे सी आहे इथे बी आहे आणि इथे काय आहे ए आहे, आणि आपल्याला ए सी ची किंमत दिलेली आहे. ए सी किती आहे, ए पासून सी पर्यंत किती आहे 10 आणि ए पासून बी पर्यंत किती आहे आपल्याला माहित नाही. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी अधिक डिस्टन्स ऑफ सी बी. ए बी आपल्याला काढायला सांगितलेला आहे, ए सी किती दिलेला आहे 10 एकक आणि डिस्टन्स ऑफ सी बी किती दिलेला आहे किती आहे 8 एकक. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 18. पर्याय तिसरा काय, बिंदू ए बी व सी हे एकाच रेषेवर आहेत, परंतु बी ए आणि सी असे आहेत, एकाच रेषेवर आहेत, पण बी ए आणि सी, बी आणि सी च्या मध्ये कोण आहे ए. ते कसे आपण दाखवू शकतो संख्या रेषेवर, बघा मध्ये काय असणार आहे ए, इथे काय असणार आहे बी आणि इथे काय असणार आहे सी. म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ ए सी. डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलेला आहे 8. डिस्टन्स ऑफ ए बी किती दिलेला आहे नाही दिलेलं. डिस्टन्स ऑफ ए बी दिलेलं नाही. डिस्टन्स ऑफ ए सी दिलेला आहे किती 10. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 8 वजा 10 आणि डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती आले वजा 2. परंतु अंतर हे ऋणात नसते, म्हणून बिंदू ए व बिंदू बी व सी मधील बिंदू बी व बिंदू सी म्हणून बिंदू ए हा बिंदू बी व बिंदू सी च्या दरम्यान नाही. का नाही, कारण की डिस्टन्स ऑफ ए बी किती आहे वजा 2 आहे, म्हणजेच अंतर हे कधी पण ऋणात नसतं. म्हणून ए बी बरोबर किती वजा 2 हे, आणि बिंदू ए हा बिंदू बी व सी च्या दरम्यान नाही.
प्रश्न चौथा काय आहे, खालीलपैकी एक उपप्रश्न सोडवा. किती मार्कांसाठी? 4 मार्कांसाठी. दिलेला आहे पहिला, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. कोणती? DE व रेख AB. आपल्याला काय दाखवायचे आहे? एकरूप आहेत का नाही, एकरूप आहेत का नाही ते ठरवायचे. म्हणून बिंदू D बरोबर किती आहे? -7 व E बरोबर किती आहे? 9. तसेच A बरोबर किती आहे? -3 व B बरोबर किती आहे? 5. म्हणून रेख DE, म्हणून रेख DE परंतु D बघा -7, E किती आहे? 9. परंतु 9 हा -7 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ DE बरोबर काय करतो आपण? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक. मोठा निर्देशक कोण आहे? 9 वजा 7 बरोबर किती? 9 अधिक किती होतात? 7. आणि किती होतात? डिस्टन्स ऑफ DE बरोबर किती येणार? 9 अधिक 7 किती होतात? 16. इथे घेतोय मी. डिस्टन्स ऑफ DE किती आला? 16. तसेच A चा किती घेतला? -3. B चा किती घेतला? 5. तसेच 5 हा -3 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर किती घेणार आपण? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार. म्हणजेच काय येणार आहे? AB काढला काय? 5 वजा 3. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर किती होतात? 5 अधिक 3. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर किती? 8. परंतु डिस्टन्स ऑफ DE बरोबर नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ AB. म्हणून रेख DE व रेख AB एकरूप नाहीत का? कारण की दोघांचे माप सारखं नाही. किती? 16 आणि इथे किती? 8. दोघांचे माप सारखे राहिले असते तेव्हा त्यांना काय म्हटलं आपण असतो? एकरूप आहेत. परंतु दोघांचे अंतर सारखं येत नाही, म्हणून दोन रेषेचे अंतर सारखे येत नाही, म्हणून रेख DE व रेख AB काय? एकरूप नाहीत. प्रश्न चौथ्या पहिल्यामधला दुसरा किती दिलेला आहे? येथे रेख BC व रेख AD हे काय आहेत? एकरूप आहेत का ते आपल्याला दाखवायचे आहे. येथे B बरोबर किती? 5. C बरोबर किती? 2 व A बरोबर किती? -3 आणि D बरोबर किती? -7. परंतु BC चे बघा, परंतु BC 5 हा मोठा कोणापेक्षा आहे? 2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ BC बरोबर किती? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय. 5 मधून -2 केले तर डिस्टन्स ऑफ BC बरोबर किती येतं? 3. तसेच -3 हा मोठा आहे -7 पेक्षा. म्हणून
डिस्टन्स ऑफ AD बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो तेव्हा आपल्याला त्या दोन बिंदूमधील अंतर भेटतं, म्हणजेच ADचे अंतर काढायचे. कोण मोठा आहे इथे? -3 मध्ये वजा 7 म्हणजेच किती होतात? -3 वजा गुणिले वजा अधिक 7 आणि डिस्टन्स ऑफ AD बरोबर किती येणार? AD बरोबर किती? 4. परंतु डिस्टन्स ऑफ BC नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ AD, म्हणून रेख BC व रेख AD एकरूप नाहीत. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. बघा इथे किती आहे? 3. इथे किती आलं? 4. दोघांचं अंतर सारखं नाही म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकत नाही? एकरूप. त्या दोन रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणू शकत नाही. प्रश्न दुसरा काय दिलेला? खाली काही बिंदूंचे जोड्यांचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा. दिलेले आपले पहिली जोडी काय? 3 आणि 6. याच्यामधील आपल्याला काय करायचं आहे? अंतर काढायचं आहे. येथे A बरोबर 3 व B बरोबर किती? 6 मानू. परंतु 6 हा कोणापेक्षा मोठा आहे? 3 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर A किती आहे? 3. B किती आहे? काय करतो आपण? अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करतो? वजा करतोय. म्हणजेच मोठा कोण आहे? ते 6. 6 मधून काय वजा करणार? 3. म्हणजेच डिस्टन्स ऑफ AB बरोबर किती येणार? 3 एकक. येथे A बरोबर -9 व B बरोबर -1 मानू आपण. परंतु -1 हा मोठा आहे कोणापेक्षा? -9 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर काय येणार आहे? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. मोठा निर्देशक कोण आहे? -9 म्हणजेच काय येणार आहे? -1 वजा अधिक किती? 9 म्हणजेच डिस्टन्स ऑफ AB बरोबर किती येणार आहे? 8. म्हणून A व B मधील अंतर किंवा जोडी किती दिलेलं? -9 आणि -1. तर त्यामधील अंतर किती असणार आहे? 8. हे 8 एकक अंतर असणार आहे. तिसरं बघा, -4 आणि 5. येथे -4 किंवा A बरोबर -4 व B बरोबर किती? 5 मानू आपण. परंतु
कोण मोठा आहे, 5 मोठा आहे की वजा 4 मोठा आहे? 5 मोठा आहे. कोणापेक्षा? वजा 4 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर कोण मोठा आहे? 5. 5तून कोण वजा करणार? वजा 4. म्हणजे किती येणार? 5 वजा वजा अधिक आणि 4 म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येईल? 9. चौथा काय दिलेलं? वजा 25 आणि वजा 47 हे निर्देशक दिलेले आहेत. आपल्याला या दोन बिंदूमधील काय करायचं आहे? अंतर काढायचं आहे. म्हणून येथे ए बरोबर किती घेणार? वजा 25 आणि बी बरोबर किती? वजा 47. परंतु कोण मोठा आहे? वजा 25 हा कोणापेक्षा मोठा आहे? वजा 47 पेक्षा मोठा आहे. म्हणून आपण मानलेले आहेत ए आणि बी बिंदू. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती देणार? काय करतो? ए बी काय असतो? अंतर करण्यासाठी आपण काय करतो? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय. मोठा कोण आहे इथे? 25. त्याच्यातून वजा काय करणार? वजा 47. म्हणजेच काय होणार? वजा 25 वजा वजा अधिक किती? 47. आणि डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार? 47 मधून जर 25 घालवले तर किती राहतात? 2. आणि 7तून 5 गेले 2 आणि 4तून 2 गेले 2. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी किती असणार आहे? 22. कधी? जेव्हा त्यांचे निर्देशक वजा एक्स बरोबर वजा 25 आणि वाय बरोबर किती? वजा 44. तेव्हा ए बी चे अंतर किती येणार आहे? 22 एकक. अशा प्रकारे आपली प्रथम घटक चाचणी इयत्ता 9वी गणित भाग 2 चे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण झालेले आहे. धन्यवाद.